शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेची आहे। त्यामुळे या प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच यंत्रणेकडे येणारी कामे त्वरित मार्गी लावावी, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, रवींद्र राऊत, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरणाद्वारे सोलापूर जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती सांगितली, तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजना याची माहिती दिली। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसात उद्दिष्ट पूर्तता कार्यक्रम याची सविस्तर माहिती दिली। सोलापूर विमानतळ विषयावरती सविस्तर माहिती देऊन मार्च 2025 मध्ये येथून प्रवासी विमान वाहतूक सुरू होऊ शकते, असे त्यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।